टाइम हो गया, अपन शुरू करते हैं ना। अवतार मेहर बाबा की जय। अवतार प्रियतम मेहर बाबा आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वर, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सबको प्रेम पूर्वक जय बाबा लखनऊ से. जीवनाच्या सर्वोच्च पदी हे मराठीचं पुस्तक आपण वाचतोय. द स्पार्क्स ऑफ ट्रूथ हे सुंदर पुस्तक आहे. एक मिनिट, फॅन जर मोठा केला तर आवाजात दिसतो. तुम्ही लॉग इन केलं तर मग माईक सगळ्यांचे म्यूट करू शकता, पण मग माझा पण म्यूट होईल, म्हणून राहू देत, करूच नका. सगळे घेतील समजुतीने. सॉरी. नवीन जागेत ऍडजस्टमेंट काय काय जमतंय कुठे ते. तर आपण गेल्या वेळेला परमात्म्याची आत्मविस्मृती आणि आत्मजाणीव, परमात्माला स्वतःच मी परमात्मा आहे याची विस्मृती कशी होते आणि पुन्हा त्याला स्वतःची जाणीव कशी येते, म्हणजेच काय, परमात्म्याचा परमात्म्यापासून परमात्म्यापर्यंतचा प्रवास, म्हणजेच परमात्म्यापासून जीवात्मा आणि मग जीवात्मा ते पुन्हा परमात्मा, ह्या सगळ्या प्रवासाबद्दल आपण गेल्या वेळेला बघितलं होतं की अवताराच्या भूमिकेत जेव्हा परमेश्वर मानव रूप धारण करून आपल्या मूळ ईश्वरत्वाची ही जाणीव कायम ठेवतो, तेव्हा त्याची कल्पना ही अवतार कालापुरती अखिल विश्वसृष्टीतील प्रत्येक गोष्टीचे रूप धारण करते. अवतार स्वतः ती गोष्ट बनतो. आज काय कोइन्सिडेन्स असेल, हाच टॉपिक आज सकाळी सुरेश वर्मांनी त्यांचं गॉड स्पीक्स मध्ये स्पष्ट करायला सांगितलं, तर हेच विषय होता की अवतार आणि सद्गुरू मधला फरक. सुंदर, म्हणजे त्यात वेळ कमी पडली, त्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, त्यामुळे आपल्याला मदत होते अवतार आणि सद्गुरू समजून घ्यायला. सद्गुरू हा मर्यादेतून, म्हणजे लिमिटेड असतो ना, आपण सगळं जाणीव सगळं काही मर्यादित आहे, मर्यादित मधून अमर्याद बनतो. आणि अवतार म्हणजे अमर्याद असूनही तो आपल्यासाठी स्वतःला मर्यादेत बांधून घेतो. निर्गुण निराकार असून सगुण साकार होऊन तो येतो आपल्यामध्ये, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि परमेश्वर कालातीत अवस्थेमध्ये आत्मज्ञानाचा चिरंतन अनुभव घेत राहतो. इथे आपण पेज नंबर 5 वर थांबलो होतो. ज्यांच्याकडे पुस्तक असेल, मला अजूनही कुणीच सांगितलं नाही हँड रेज करून की पुस्तक कुणाकडे हे आहे का मराठीतलं, जीवनाच्या सर्वोच्च पदी. पुढे आता नवीन चॅप्टर सुरू होत आहे, सद्गुरू आणि त्याचे जीवित कार्य. त्या सद्गुरूच्या जीवनाचं कार्य काय असतं ह्याच्याबद्दलचा हा टॉपिक आहे, पेज नंबर 6 वर. अमर जीवन. मृत्यूबरोबर जीविताचा शेवट होत नाही. मरणानंतरचे जीवन ही जीवन संपल्यावर येणाऱ्या मृत्यू इतकीच सत्य गोष्ट आहे. मरण्यासाठी म्हणून जगणे, मरण्यासाठी म्हणून जगायचं, मरण्यासाठी म्हणून जगणे आणि पुनश्च जीवित धारण करण्यासाठी मृत्यू पावणे. मरताना सुद्धा काही दुःख ठेवायचं नाही, परत जन्माला येणारच आहे, ज्याला हवंय त्याला. ज्याला नकोय त्यांनी ईश्वराचं नाव घ्यावं, म्हणजे मुक्ती मिळणार. व पुनश्च जीवित धारण करण्यासाठी मृत्यू पावणे. किती सुंदर आहे ना, मरण्यासाठी म्हणून जगायचं आणि पुन्हा जीवन धारण करण्यासाठी मरायचं, ही अस्तित्वाची व्याख्या खरोखर
मर्यादित आणि संकुचित स्वरूपाची समजली पाहिजे. ही व्याख्या केलेली आहे, माहित नाही कुणी, एक्झिस्टन्स, अस्तित्वाची व्याख्या अशी केलेली आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की ही संकुचित आहे. कशी? ते पुढे सांगितलं असेल. जीवनापाठोपाठ येणारा मृत्यू म्हणजे काही जीवनशक्तीचा अभाव नव्हे. मृत्यू म्हणजे जीवनशक्तीचा अभाव नव्हे. केवढी मोठी गोष्ट. किंवा मृत्यूनंतरचे जीवन, कारण जीवनशक्तीचा अभाव कसा म्हणणार? जीवनशक्ती म्हणजे काय? प्राण, ऊर्जा, सटल, है ना, सूक्ष्म, ज्याला आपण म्हणतो सूक्ष्म जगत, सूक्ष्म प्राण, तो तर तसाच असतो. देह जो आहे तसाच असतो. मनोदेहामध्ये उमटलेले संस्कार तसेच असतात. म्हणजेच तो मनोदेह कशाच्या जोरावर पुन्हा कार्यरत होतो? सूक्ष्म शरीराच्या जोरावर कार्यरत होतो. म्हणजेच मृत्यूनंतरचं जीवन म्हणजे चेतनाहीनतेचा अभाव नव्हे. तिचे चैतन्य नसतं असं नाही. जीवित म्हणजे खऱ्या अस्तित्वाचा, म्हणजे सत्याचा, म्हणजे ईश्वरत्वाचा चैतन्यमय, क्रियाशील बाह्य आविष्कार होय. जीवन किती सुंदर सांगितलं. जीवन म्हणजे काय? तो जो ईश्वर आहे त्याचा आविष्कार आहे हे जीवन. म्हणजे किती सुंदर आहे हे जीवन. हा ईश्वराचा किंवा ईश्वरत्वाचा आविष्कार आहे, मॅनिफेस्टेशन आहे, प्रगटीकरण आहे, चैतन्यमय आहे, क्रियाशील आहे आणि हा ईश्वराचा बाह्य आविष्कार आहे. अस्तित्वाच्या अव्यक्त स्वरूपात राहणारा मृत्यू त्याला नष्ट करू शकत नाही. अस्तित्व म्हणजेच ईश्वरत्व. त्याच्यात अप्रगट किंवा लॅटंट अवस्थेत असलेला जो मृत्यू आहे तो सतत तिथे असतोच, आहे की नाही? सगळ्या गोष्टी त्या ईश्वरामध्ये आपण क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बघितले की लॅटंट स्वरूपात, सुप्त स्वरूपात माया, मृत्यू, सगळं भौतिक जगत हे सगळं ईश्वरात आहेच. पण कसं आहे? सुप्त स्वरूपात आहे. त्याचप्रमाणे व्यक्त न झालेला हा मृत्यू सुद्धा सगळं काही ईश्वरात सुप्त स्वरूपात आहे, लॅटंट आहे. म्हणजे मृत्यू पण असणार. म्हणजे हा अव्यक्त किंवा लॅटंट असणारा मृत्यू त्याला नष्ट करू शकत नाही. कुणाला नष्ट करू शकत नाही? खऱ्या अस्तित्वाला. म्हणजेच कुणाला? ईश्वरत्वाला, ईश्वराला. खऱ्या अस्तित्वाला अव्यक्त स्वरूपात राहणारा मृत्यू नष्ट कधीही करू शकत नाही. अत्यंत खोल अर्थ याला आहे. फार मोठी गोष्ट आहे ही आणि सुंदर आहे. मला माहित नाही की मी तुमच्यापर्यंत तिला पोहोचू शकले की नाही. मी परत एकदा वाक्य सावकाश वाचते. गांगडे सर आहेत का जॉईन झालेले? अस्तित्वाच्या अव्यक्त स्वरूपात राहणारा मृत्यू त्याला नष्ट करू शकत नाही. म्हणजे अस्तित्वाला तो नष्ट, अस्तित्व, त्या अस्तित्वाला ते कधीही नष्ट होत नाही. ते अमर्याद आहे, शाश्वत आहे. त्या अस्तित्वाचंच नाव आपण ईश्वर दिलेलं आहे. म्हणजे मृत्यू हा ईश्वराला कधीही नष्ट करू शकत नाही. जन्म मृत्यूचे अखंड चालणारे, थँक्यू सुरेखाताई, तुम्ही सगळ्यांनी असं दाद देणं ह्याच्यासाठी जरुरी आहे की सगळ्यांचं लक्ष आहे ना हे मला कळेल. कारण व्हिडिओ तर कोणी चालू करत नाही. जन्म मृत्यूचे अखंड चालणारे रहाटगाडगे थांबवण्यासाठीच जीवनातच मृत्यूचे मरण घडवून आणले पाहिजे. जीवनातच मृत्यूचे मरण घडवून आणले पाहिजे. किती सुंदर वाक्य आहे. जीवनातच मृत्यूचे मरण घडवून आणले पाहिजे. म्हणजे बाबा जे सांगतात, खरा मृत्यू अहंकाराचा, सेपरेटिव्ह इगोचा मृत्यू, खुदी को मिटाना तब खुदा मिल जाता है. त्यासाठी हे वाक्य आहे की जीवनातच मृत्यूचे मरण घडवून आणले पाहिजे. म्हणजे अखंड चालणार आहे जन्म मृत्यूचं रहाटगाडगं थांबवलं जाईल. थँक्यू.
हे बाबांसाठी या टाळ्या आहेत आणि हे हे बाबांचं एक एक शब्द, एक एक वाक्य अगदी सुंदर आहे. कमीत कमी शब्दात साध्या सोप्या भाषेत महत्वाचं मुद्द्याचं सांगावं ते फक्त बाबांनी. ती फिलॉसॉफी नाही, फुकटचं तत्वज्ञान नाही. जन्म मृत्यूचे अखंड चालणारे रहाटगाडगे थांबवण्यासाठी जीवनातच मृत्यूचे मरण घडवून आणले पाहिजे. जे बाबा सांगतात की ईश्वर साक्षात्कारासाठी मनुष्य देहात असणं जरुरी आहे, मनुष्य देह जरुरी आहे. का? कारण त्याला कॉन्शियसली मी ईश्वर आहे हा अनुभव व्हायला पाहिजे. कॉन्शियसनेस, चेतना शरीर असेल तरच असेल. मग ह्या चेतनतया अवस्थेमध्ये त्याला जर ईश्वरत्वाची जाणीव व्हायची असेल तर ह्या जीवनातच मृत्यूचं मरण केलं पाहिजे, मृत्यू संपवला पाहिजे, म्हणजेच ईश्वर साक्षात्कार मिळाला पाहिजे. तेव्हाच जन्म मृत्यूचं रहाटगाडगं थांबेल. अत्यंत सुंदर. सर्व प्रकारच्या माया मोहातून आपल्या जाणीवेला पूर्णपणे मुक्त करून मानवाने जीवनातच मृत्यूचा विनाश घडवून आणला की तो स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाचे कैवल रूप सत्य असणारा परमेश्वर बनून जातो, कैवल्य बनतो, तो परमेश्वर बनतो. तेव्हा सगळ्या जीवनातल्या माया मोहातून मुक्त झाला आणि त्या खोट्या मृत्यूचा विनाश केला, म्हणजे जे ईश्वराचं कैवल्य रूप आहे, केवल रूप आहे, खरं अस्तित्वाचं किंवा ईश्वराचं कैवल्य रूप आहे, ते सत्य असणारा परमेश्वर स्वतः बनून जातो. मग तो आपल्या अन्नमय, प्राणमय, मनोमय देहांचा त्याग करो वा त्यांना धारण करो, म्हणजेच सटल बॉडी, मेंटल बॉडी आणि ग्रॉस बॉडी. आता असं का म्हटलंय? मुक्तीचे चातुष्य हे आपण गॉड स्पीक्स मध्ये बघितलंय. कुठे कुठे ईश्वर साक्षात्कारानंतर ही तिन्ही देह ठेवले जातात आणि कुठे कुठे हे तिन्ही देह टाकले जातात, कुठे यातल्या कुठल्या देहाचं भान असतं, हे जे बारकावे गॉड स्पीक्स मध्ये दिलेत त्या सगळ्याचा गोषवारा ह्या एका छोट्या वाक्यामध्ये दिलाय. मग तो आपल्या अन्नमय, प्राणमय, मनोमय देहांचा त्याग करो अथवा धारण करो. मग तो सद्गुरु बनो, त्याला पूर्णत्व प्राप्त हो, तो मजोब अवस्थेत जाओ, त्याला केवळ ईश्वर साक्षात्कार मिळो, तो परफेक्ट मास्टर बनो, काही बनो, तिथे तो सत्य बनणारा केवळ ईश्वर असतो. त्याला प्राप्त झालेली ईश्वरत्वाची अनंत जाणीव कायम राहते. मनुष्याने वेश परिधान केला वा न केला तरी त्याचे मनुष्यत्व कायम राहते. त्याचप्रमाणे परमेश्वर बनल्यानंतर त्याला प्राप्त झालेली ईश्वर तत्वाची अनंत जाणीव कायम राहते आणि म्हणूनच मग तो कुठे होतो स्थित? टू बी ह्या अवस्थेत स्थित होतो शरीर टाकल्यानं. त्याची जाणीव कायम आहे ईश्वरत्वाची. जोपर्यंत मानवाला स्वतःमधील ईश्वरी आत्मतत्वाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत तो दगडासारखा असतो, दगड. मानव जीवन जगत असतो तर दगडास केवळ अस्तित्व असते, एवढाच काय तो दोघात फरक. परंतु सत्याच्या दृष्टीने पाहता दोघेही सारखेच अज्ञानी असतात. दगड काय आणि आपण काय? आपण दगड आहोत. संत कबीरांनी म्हटले आहे की जोपर्यंत मनुष्य सत्याचे ज्ञान प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत त्याची योग्यता दगडाहून मुळीच जास्त ठरत नाही. हे कबीराने म्हटलेलं आहे. म्हणजे आपण सगळे दगड आहे. वेगळ्या अर्थाने मी नेहमी म्हणायचे की मी दगड आहे, तर ते आज संत कबीरांची इथे ओळीचा उल्लेख केलेला आहे की जोपर्यंत मनुष्य सत्याचे ज्ञान मिळवत नाही तोपर्यंत तो दगड आहे. कारण त्याला जाणीव नाही, तो स्वतः ईश्वर आहे पण त्या ईश्वरत्वाची त्याला जाणीव नाही, म्हणून तो दगड आहे. उत्क्रांती कालातील मायेच्या अगणित आभासमय अनुभवांच्या द्वारा मानव मोठ्या मेटाकुटीने आपल्या जाणीवेला पूर्णत्व प्राप्त घेतो. म्हणजे रूपांची उत्क्रांती, ज्याला
इव्होल्युशन म्हटलंय. त्याच्यामध्ये अगणित मोजता येणार नाही इतकी रूप आपण धारण केलीत आतापर्यंत. फार लांबून आपण आलोय. खूप लांबचा प्रवास करून आपण सगळे आलोय, हो की नाही? अनेक अनंत अनुभव आहेत आणि मोठ्या कष्टाने इथपर्यंत आपण येऊन पोचलो वेगवेगळ्या अनुभवातून. आणि अजूनही आता किती यात्रा बाकी आहे बाबा जाणे, त्याची चिंता करायची गरज नाही. पण अशा पद्धतीने मोठ्या कष्टाने तो ही पूर्णत्वाची जाणीव मिळवतो. जाणीवेला पूर्णता आणण्यासाठी हे अनुभव आवश्यकच असतात. ती जी पूर्ण विकसित जाणीव मानव देहात झालेली आहे, ती विकसित होण्यासाठी त्याला वेगवेगळ्या रूपांद्वारे यावं लागतं. ती विकसित झाल्यानंतरही त्याला वेगवेगळे अनुभव घ्यायला लागतात, जेणेकरून त्याची विकसित जाणीव ही परिपक्व झाली पाहिजे. आणि म्हणून हे अनेक रूप उत्क्रांती इन्व्होल्युशन हे आवश्यक आहे. त्या अनुभवांद्वाराच त्याची जाणीव प्रगल्भ होऊन मग श्री दैवी जाणीव मध्ये परिवर्तित होणार आहे. पण पूर्णता प्राप्त झाल्यावर जाणीव त्या अनुभवांच्या कुंडीतच अडकून पडते. म्हणजे काय? की मनुष्य देहामध्ये जाणीव पूर्ण विकसित झालेली आहे, कॉन्शियसनेस फुल्ली डेव्हलप आहे. मग पूर्ण विकसित जाणीव झाल्यावर पूर्ण मूळ स्वरूपाला जाणलं पाहिजे. तसं होत नाही. का? संस्कारांमुळे. मग ते संस्कार खर्च करायला एक देह जन्म घ्यावा लागतो. ते खर्च करत असताना नवीन निर्माण होतात, पुन्हा बाकी शिल्लक असतात. त्या शिल्केसाठी पुन्हा नवीन देह घ्यावा लागतो. असं करत 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 हे वाढतच जातं रहाड-गाढ. आणि अशा प्रकारे पूर्णत्वास झालेली जाणीव सुद्धा अडकून पडते, कोंडीत अडकून पडते. मानवामध्ये जाणीवेने पूर्णावस्था गाठलेली असल्याने तिच्या पुढील उत्क्रांतीची जरुरी नसते. कारण का नाही पुढे उत्क्रांती? मानव देहानंतर पुढचा कुठलाही देह नाहीये. कारण इथे जाणीव पूर्ण विकसित झालेली आहे. इतकंच नाही तर क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बाबांनी म्हटले की जे ईश्वराची प्रतिकृती म्हणजे मानवी देह. त्यामुळे बाबांनी रूपांच्या उत्क्रांतीमध्ये असा दगड म्हणजे कसं, मग झाड म्हणजे कसं, खाली डोकं वर पाय, हे सगळं समजून सांगितलं. तुम्हाला आठवत असेल, आपण वाचलेलं आहे ते गुरुवाच्या ह्याच्यात. आणि जेव्हा पूर्ण डोकं वर, व्यवस्थित हात पाय, अशी पूर्णाकृती तयार होते आणि जाणीव पूर्ण होते, तेव्हा रूपांची उत्क्रांती थांबते. पुढचा पुन्हा रूप घ्यायची गरज नाही. आता इथे अंतर्वर्ती प्रवास सुरू होण्याची आवश्यकता असते. केवळ तिची दिशा मानवामध्ये जाणीवेने पूर्णावस्था गाठलेली असल्याने तिच्या पुढील उत्क्रांतीची जरुरी नसते. केवळ तिची दिशा मानवाच्या सत्य स्वरूपाकडे वळवण्याचीच काय ती आवश्यक असते. टर्न युअर माइंड टुवर्ड्स गॉड अँड मेक युअर बॅक टू ईश्वराकडे सन्मुख व्हायचं. आणि हेच सन्मुख होणं, दुनियाकडे पाठ करणं, हेच आहे दिशा बदलायची मानवाला स्वतःची. सत्य स्वरूपाकडे आपल्याला तोंड करणं आवश्यक आहे. अरे पीएम हो, नि आमदार हो, नि खासदार हो, नि बिझनेसमॅन हो, नि काय ह्याच्यापेक्षा ईश्वर होणं किती छान. अगदी पहिलीत असेल माझी मुलगी, मला तिला विचारलं तुला काय व्हायचं, तर ती म्हणते मला गॉड व्हायचं, मला ईश्वर व्हायचं. त्यासाठी काय करायला लागेल ते सांग. दिस शुड बी द आन्सर. हे व्हायचं ते व्हायचं नाही, मला काय व्हायचं? ईश्वर व्हायचंय. मी ईश्वर आहेच. ती जाणीव मला प्राप्त करून घ्यायची. इतर सगळ्या गोष्टींपेक्षा ईश्वरत्व महान नाहीये का? मग ते प्राप्त करण्याची तळमळ का नसावी? ते प्राप्त करण्याची, ते मिळवण्याची तळमळ असायला पाहिजे. बाकी तर काय राहडगाडग दुनियेचं त्यासाठीच असेल ते चालू राहील. त्या दिशेने पूर्ण प्रयास झाले पाहिजे. त्यासाठी हिंमत लागते, ताकद लागते, काय काय करायला लागतं, त्याग करावं लागतं, खोटं बोलणं सोडावं लागतं, व्हॉट एव्हर एक्सेट्रा 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 जे पण बाबांनी सांगितलेलं आहे. सर्वव्यापी अमर्याद ईश्वरत्वाचे ज्ञान करून घेणे हे जे जीविताचे अंतिम ध्येय
ते केवळ मनुष्य देहातच साकार होऊ शकते. मनुष्य देहातच ईश्वरी साक्षात्कार करून घेऊन जीवनाचे उद्दिष्ट साध्य करता येते. म्हणूनच तर नरदेह प्राप्तीचा प्रचंड महिमा गायला आहे. मनुष्य देहाची महती महान आहे. कुठल्याही कीर्तनाला, कुठल्याही रामायण महाभारत, कुठल्याही बुवाच्या कीर्तनाला जात जो खरा बुवा असेल, व्यवस्थित ज्याला नाही, तो हे मानव देहाचा महिमा सांगितल्याशिवाय राहणार नाही. आणि तो का आहे? कारण सत्याची प्राप्ती त्या देहाद्वाराच मिळणार आहे. आणि तो इतक्या युगानु कित्येक युग गेली आपल्याला माहित नाही. तेव्हापासूनचा आपला प्रवास करून आपण म्हणून म्हटलं लांबी यात्रा से आए आहे. आता एवढं केलंय है ना, शेवटच्या टप्प्यात आलोय. मग आता आपण दिशा बदललीच पाहिजे, असं कधीतरी मनाला वाटलं पाहिजे. सगळं झुगारून द्यायला पाहिजे. स्वतःवर हळूहळू स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे, वर्कआउट करायला पाहिजे. इमिजिएटली ह्या जन्मात नाही तर कधीतरी लवकर त्याचं फळ मिळेल, कुणाला माहित. अगदी मनापासून तळमळीने प्रयत्न केले तर बाबा ह्या जन्मात पण देतील. सो वी हॅव टू कीप ट्राईंग. आपल्याला प्रयत्न करत राहिले पाहिजे. थोडं आवाजाबद्दल मी माफी मागते. वास्तविक सर्व दृष्टीने पाहता नरदेह प्राप्तीनंतर आत्म्याचा उत्क्रांती प्रवास संपला पाहिजे. पण जिथे सोपं आहे, आपण ऑलरेडी बऱ्याचदा त्याला बघितलंय, ते मी जास्त सांगत नाही. गरज वाटली तर तिथे लगेच तुम्ही हँड रेज करा. हा हँड रेज म्हणजे मला काही बोलायचंय, थांबा, मला खूण येते, थांबा, मला काही विचारायचंय, है ना. आणि बाबांचं वाक्य आवडलं तर हाय, कारण याच्यात दुर्भाग्याने ही खूण नाहीये छानची, म्हणून आपल्याला ही करावी लागते. आणि थांबा, मला काही विचारायचंय, मला काही बोलायचं असेल काय हँड रेज करायचं. वास्तविक सर्व दृष्टीने पाहता नरदेह प्राप्तीनंतर आत्म्याचा उत्क्रांती प्रवास संपला पाहिजे. पण मानवी जाणीव मिळवण्याच्या धडपडीत मानवाच्या अंतःकरणामध्ये ज्या संस्कारांचा संचय किंवा साठा केला जातो, ते संस्कार त्याच्या अनंत स्वरूपी आत्मतत्वाच्या दर्शनास अडसर निर्माण करतात. मी ईश्वर आहे ही जाणीव देण्यामध्ये हे संस्कार पडदा बनून राहतात. पडदेवालेने पडदा हटाया. बऱ्याच जणांना अर्थही माहित नाही. मधुसूदनचं सुंदर गाणं आहे, पण आज कुछ रंग अपना दिखाया, पर्दे वाले ने पर्दा हटाया. खूप सुंदर आहे ते. तर हा संस्कारांचा पडदा हटला तर ईश्वरत्वाची जाणीव होईल. मानव जे अनेक कष्ट उपसतो, जी असंख्य दुःखे सोसतो, त्याचा उद्देश हा संस्कारांचा अडसर दूर करण्याचा असतो. हे जे काही आपल्या आयुष्यात वाईट घटना घडतात, बरं वाईट जे काही घडतं आपल्या आयुष्यामध्ये, त्याचा एकमेव उद्देश संस्कार नष्ट करणे आहे. ते चांगल्यासाठीच असतं, भल्यासाठीच असतं. या बाबाकडे जा, त्या देवीला नमस्कार, दोरे गंडे कर आणि खडे अंगठ्या घाल, हे बाबांना हे आवडत नव्हतं. कारण बाबा म्हणतात असं करून तुम्ही माझ्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करतात, बाधा निर्माण करतात. माझं कार्य म्हणजे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीचं कार्य. मी जे तुमच्यावर कार्य करतोय, ह्या अशा प्रकारांनी त्या कार्यामध्ये व्यत्यय निर्माण होतो. ते जे आपल्यावर काम करत आहेत त्याच्यामध्ये व्यत्यय निर्माण होतो. आणि तो व्यत्यय कोण निर्माण करतो? आपणच करतो. एका जन्माचं काम मग 10 जन्म आणखीन बसावे असत. मग ते जे कष्ट त्याला कधी ना कधी उपसावेच लागतात. त्यापेक्षा आध्यात्मिक संस्कार कसे वाढतील, दुसऱ्यांची सेवा करणं, स्वतः कष्ट उपसणं, हे सगळं करून जो करेल निस्वार्थ सेवा आणि त्याग, तर त्याचे कष्ट आपोआप हलके होतील. त्याच्यासाठी दोरी गंडे अंगठ्या खडे घालायची गरजच नाही. हा, पण तो शोभेची वस्तू म्हणून ठीक आहे, पण तोही हव्यास नसावा. संस्कार निर्मूलनाची ही क्रिया, संस्कार निर्मूलन म्हणजे संस्कार नष्ट करणं. संस्कार निर्मूलनाची ही क्रिया कधीही न संपणारी असते.
मानवाला स्वतःला संस्कारांचा अडसर दूर करता येत नाही, पण सद्गुरूच्या कृपेस जेव्हा तो पात्र ठरतो, तेव्हा सद्गुरु तो अडसर नाहीसा करू शकतो. आणि याचं इतकं सुंदर विवेचन मला वाटतं क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बाबांनी दिलं, की आपण स्वतः अडथळा दूर करणार म्हणजे काय करणार, हे विचार पहिल्यांदा आपल्या मनात येणार, म्हणजे आपण मनाद्वारे तो अडथळा दूर करायचा प्रयत्न करणार. जसा आपण अडथळा दूर करायचा प्रयत्न करणार, तसं मन अजून कार्यरत होणार, अजून विचार प्रवण होणार, आणि ते पुन्हा ज्याच्या मार्फत अडथळा दूर करायचा आहे ते मनच पुन्हा त्याच्या मधला व्यत्यय होणार, आणि दलदलीत फसल्यासारखे आपण फसत जातो. आता आपल्याला काय बघायचं आहे, की ऍडिशनल नवीन संस्कार मी कसे निर्माण करणार नाही. ते आपण काय करणार, त्याच्यासाठी आपण बघितलेले आहे अनेक वेळा, की विचार आले तरी ते कृतीत आणायचे नाही. ईश्वराचं, बाबांचं सतत नाव घ्यायचं, त्यांच्याबद्दल विचार करायचा, थिंक अबाउट मी, बाबांनी सांगितलंय, त्यांचं सतत नामस्मरण केल्याने आहे ते संस्कार दुबळे होतात, कच्चे होतात, नष्ट करायला सोपे होतात, नवीन संस्कार निर्माण होणं थांबतं किंवा कमी होतात. पण शेवटी जे काही थोडे संस्कार राहतात 6व्या भूमिकेमध्ये, ते फक्त आणि फक्त सद्गुरूच नष्ट करू शकतो. ते स्वतःला ते नष्ट करता येत नाही. पेज नंबर 8. आत्म्याला बंदिस्त करणारे भयंकर स्वप्न. प्रथम बद्ध होऊन बांधला जाऊन, अडकून, नंतर मुक्त होण्याची क्रिया फारच महत्वाची आहे. म्हणजे परमात्मा आहे, मुक्त आहे, तरी मी कोण हा प्रश्न मनात आला म्हणजे मनाचा खेळ सुरू झाला, आणि तो बद्ध झाला म्हणजे बंधनात अडकला. आता जीवात्मा जेव्हा परमात्मा होतो म्हणजे मुक्त होतो. पण ही क्रिया महत्वाची आहे. आत्म्याचा प्रथम शरीराशी संयोग जुळून येतो, कारण त्याला जर जाणायचं की तो कोण आहे, तर त्याला माध्यम पाहिजे. ते माध्यम म्हणजे शरीर आहे. त्या शरीराशी तो आत्मा एकरूप होतो, आणि मग तो त्यातच अडकून पडतो. मी म्हणजे हे शरीर असं तो समजतो. आत्मा हा पोपटासारखा असून शरीर हा त्याचा पिंजरा होय. त्यामुळे शरीराच्या लोभात पडायचं नाही, तो एक पिंजरा आहे. ज्या वेळी पोपट पिंजरा बाहेर असतो त्यावेळी तो स्वतंत्र असतो, पण स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्याला कळत नाही. जेव्हा बांधनात तुम्ही राहाल तेव्हाच स्वातंत्र्याचा अर्थ कळेल. म्हणून हा सगळा उठाठेव खटाटोप आहे. पिंजऱ्यातील बंदिवास त्याने भोगलेला नसल्याने पिंजऱ्याबाहेरील आपले विहरणे म्हणजे काय, आपली ही खरी स्वतंत्रता आहे, हे त्यास कळत नसते. जेव्हा तो, म्हणजे पोपटाचं उदाहरण इथे बाबांनी दिलंय, की पोपट जर पिंजऱ्यात नसेल तर त्याला स्वातंत्र्याचं मूल कळणार नाही. पण तोच जर पिंजऱ्यात राहिलेला पोपटाला तुम्ही स्वतंत्र करा, अत्यंत आनंद त्याला होईल, आणि तो आनंद मोलाचा आहे. म्हणजे तो पोपट जेव्हा तो पिंजऱ्यात अडकून पडतो तेव्हा मग पिंजऱ्यातील क्लेशदायक म्हणजे त्रासदायक बंधनामुळे स्वातंत्र्य आणि त्याचे मोल, त्याचं महत्व, याच्या यथार्थाने खऱ्या अर्थाने त्याला आकलन होते, त्याला कळून येतं, उमजून येतं. परत जेव्हा तो पिंजऱ्यातून मुक्त होतो तेव्हा मग खऱ्या अर्थाने आपल्या स्वातंत्र्याचा तो उपभोग घेतो. जोपर्यंत पिंजऱ्यात आहे तोपर्यंत तडफड झाली पाहिजे, तळमळ झाली पाहिजे, हा पिंजरा सोडून आणि तोडून केव्हा एकदा मुक्त होईल. आत्म्याच्या बाबतीत अशीच गोष्ट घडून येते. स्वतःच्या देहाच्या पिंजऱ्यात सापडल्याने आपण म्हणजे आपला देहरूपी पिंजराच होय, दुसरे काहीही नाही, असे आत्मा समजतो. ही त्याची समजूत म्हणजे त्याच्या अमर्याद स्वातंत्र्यावर बंधन घालणारे भयंकर स्वप्नच आहे. हे जीवन म्हणजे एक स्वप्न आहे. सद्गुरु आपल्या कृपेने या भयंकर स्वप्नातून आत्म्याची मुक्तता करतो, आणि त्यास आपल्या मूळ स्वतंत्रतेचे ज्ञान करून देतो. देहाच्या पिंजऱ्यातून सुटका झाल्याने आत्म्यास आपल्या स्वातंत्र्याची गोडी खऱ्या अर्थाने चाखता येते. एकदा मुक्त झाला की मग ती गोडी त्याला खऱ्या अर्थाने कळून येते, त्याचा तो आनंद घेऊ शकतो. क्रियाशील स्वतंत्रता.
आत्मसाक्षात्कारी पुरुषाची बंधनरहित स्वतंत्रता हीच काय ती यथार्थ आणि परिपूर्ण स्वतंत्रता. कोण स्वतंत्र आहे? जो गॉड रिअलाइज्ड आहे तोच स्वतंत्र आहे. तिथे त्याला बंधन नाही, तो मुक्त आहे. खऱ्या अर्थाने तो परिपूर्ण स्वतंत्र आहे. सद्गुरूमधून प्रवाहित होणाऱ्या अशा प्रकारच्या क्रियाशील स्वतंत्रतेतूनच आत्मा आपले सत्याशी असलेले ऐक्य प्रकट करू शकतो व त्याद्वारा सर्वव्यापी मनाच्या दैवी सामर्थ्याने संपन्न असलेल्या म्हणजेच ईश्वरी संस्कारांना कार्य प्रेरित करतो. सद्गुरूमधून सतत आनंद, ऊर्जा प्रवाहित होत असते. सद्गुरूमधून प्रवाहित होणाऱ्या अशा प्रकारच्या क्रियाशील पण सद्गुरूची ही ही जी स्वतंत्रता आहे त्याच्यातून प्रसरण पावत असते, प्रकट होत असते. पण त्याची स्वतंत्रता आयडल नाहीये ना. ती कशी आहे? कार्यप्रवण आहे, क्रियाशील आहे. सद्गुरूची ही स्वतंत्रता क्रियाशील स्वतंत्रता आहे आणि त्या स्वतंत्रतेतून, क्रियाशील स्वतंत्रतेतून त्याने जे ईश्वराशी ऐक्य साधलेलं आहे ते तो प्रकट करत असतो, मॅनिफेस्ट करत असतो. ते तो करू शकतो की मी ईश्वर साक्षात्कार प्राप्त करून ईश्वर झालेला आहे, ईश्वरत्व मिळवण्याचा अनुभव मी घेत आहे. मिळवलं म्हणणं चूक आहे. ईश्वराशी मिलन झालंय, तो स्वतः ईश्वर आहे आणि त्याचं प्रगटीकरण तो करत असतो आणि त्याद्वारा मनाच्या दैवी सामर्थ्याने संपन्न असलेल्या संस्कारांना प्रेरित करतो. जे आध्यात्मिक संस्कार आहे त्यांना तो प्रेरित करतो. जे डिव्हाइन कार्य आहे ते तो कार्यप्रवण करतो. सद्गुरूचं काय किंवा अवताराचं काय कार्य काय आहे? ही सृष्टी कशासाठी निर्माण झाली? प्रत्येक जीव कशासाठी आहे? त्याचं जीवन कशासाठी आहे? तर ईश्वरी साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी. मग त्या हेतूच्या पर्यंत नेण्यासाठी हे सगळे आपली मदत करतात. म्हणूनच त्याला हा सुंदर शब्द आहे गुरु, जो आपलं मार्गदर्शन करून आपली मदत करतो आध्यात्मिक मार्गात आपल्याला पुढे नेण्याची, पुढे ढकलण्याची. हे ईश्वरी संस्कार, याला इथे सुंदर नाव दिलंय ईश्वरी संस्कार किंवा स्पिरिच्युअल इम्प्रेशन्स किंवा आध्यात्मिक संस्कार. हे ईश्वरी संस्कार आत्मानुसारी म्हणजे आत्म्यास अनुसरणारे असून प्रत्येकाचे वेगळे आहेत. जसं ज्याचं कर्म तसे त्याचे संस्कार. अनंत प्रकारे ते आत्म्यास सहाय्यभूत ठरत असल्याने त्यांचे निर्मिती सामर्थ्य आणि कार्यक्षमता त्यांना मर्यादा नसते. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही आतापर्यंत सांगत होता संस्कार हे पडदा आहेत, ते बंधनात टाकणार आहेत, संस्कारामुळे हे नाही होत, संस्कार वाईट आहे, संस्कार नष्ट झाले पाहिजे. आता तुम्ही असं कसं म्हणता की संस्कार हे सहाय्यभूत ठरतात आणि निर्मिती सामर्थ्य असतं, त्यांच्यामध्ये नवीन निर्माण करण्याची क्षमता असते. हे स्पिरिच्युअल इम्प्रेशन्स आपण मागे बघितलेले आहे. संस्कारांचे प्रकार मुख्य 2 प्रकार. भौतिक संस्कार हे जे चांगले आणि वाईट आहे ते, आणि दुसरे कोणते? आध्यात्मिक संस्कार. भौतिक संस्कार नष्ट झालेच पाहिजे, ज्यांच्यामुळे पडदा निर्माण होतो ईश्वर आणि आपल्यामध्ये. पण आध्यात्मिक संस्कार वाढत गेले पाहिजे. आध्यात्मिक संस्कार जसे वाढतील तसे तसे ते कार्य आपलं करायला लागतील, ते कार्य प्रमाण होतील. त्यांच्यात इतकी ताकद असते, नॅचरली या संस्कारातही खूप ताकद असते. जीवन उद्ध्वस्त करण्याची, बनवण्याची, काय नाही काय सगळं काही घडतंय ते संस्कारांमुळेच घडतंय. त्याच प्रकारे अनंत प्रकारांनी हे आध्यात्मिक संस्कार किंवा ईश्वरी संस्कार याला म्हटलेलं आहे, हे मदतकारी असतात आत्म्याला पुन्हा परमात्मा बनवण्यासाठी. ते कार्यक्षम असतात आणि त्यांच्या कार्याला, ह्या क्षमतेला काहीही मर्यादा नसते, अमर्याद असतात ते. अनंत आणि विधायक ईश्वरी कार्यास ते चालना देतात. अहम मनाचे सामान्य संस्कार मात्र, आलं 2 संस्कार, आत्म्याला नेहमीच बंधनकारक ठरत असतात. कारण वासनांच्या द्वारे ते स्वतःची तृप्ती करून घेण्याच्या मागे असतात.
त्यामुळे साहजिकच त्यांची कार्यक्षमता व त्यांची निर्मिती सामर्थ्य यांना अनंत मर्यादा पडतात. कुठल्या संस्कारांना? सामान्य संस्कार किंवा भौतिक संस्कार. पुढचा टॉपिक आहे परमेश्वराकडे पोहोचण्याचा सरळ, सोपा आणि जवळचा मार्ग. येस मेहर प्रसाद, जय बाबा. जय बाबा। ये आध्यात्मिक संस्कार कभी कम नहीं होते ना, हमेशा बढ़ते रहते ना। आध्यात्मिक संस्कार हमेशा बढ़ते रहते हैं। भौतिक संस्कार कम ज्यादा होते रहता है, लेकिन आध्यात्मिक कांस्टेंट रहते उससे ज्यादा बढ़ते, वही पूछना रहता है। ये बराबर है ना? ये करेक्ट है। आध्यात्मिक संस्कार कभी कम होते नहीं, कम करने भी नहीं, उसको बढ़ाते ही रहना चाहिए। और भौतिक संस्कार नष्ट हो जाना चाहिए, वो कम ज्यादा होते रहते, लेकिन आध्यात्मिक संस्कार बढ़ते रहना चाहिए। जैसे आप सत्कार्य करोगे या ईश्वर, किसी सदगुरु के बाबा ने उसका उल्लेख किया है क्रिएशन एंड कॉजेस मध्ये, कि कोई सदगुरु है ना, उच्च अधिकारी व्यक्ति है, अवतार है, निस्वार्थ सेवा करने से भी ये आध्यात्मिक संस्कार बढ़ते हैं। आध्यात्म मार्गों में दूसरों की सहायता करने से भी ये संस्कार बढ़ते हैं। ये भी महत्वपूर्ण है। दूसरों की सहायता, आप किसी के को किताब दे दो, है ना, किसी को बाबा का भजन, आपको जो आपके पास अमूल्य ठेवा है ये बाबा की बातों का, ये दूसरों से साझा करो। छिपा के रखने में कोई अपना प्रभुत्व सिद्ध नहीं होता है, फिर वो सेल्फिशनेस हो गया, फिर वो आध्यात्मिक संस्कार नहीं बनेंगे। कई सारी बातें वहाँ क्रिएशन एंड कॉजेस में बाबा ने आध्यात्मिक संस्कार विषय बताई गई है कि सदगुरु की निस्वार्थ सेवा करने से किस तरह से आध्यात्मिक संस्कार, जैसे बाबा ने कहा कि मंडली के जन जो है उनके ऑलरेडी आध्यात्मिक संस्कार बहुत उच्च होते, काफी सारे होते, हाई रहते हैं, तभी तो वो मंडली जन करके आते हैं, वो एक और टॉपिक है। फिर लेकिन उनके भी सामान्य संस्कार, भौतिक संस्कार होते हैं, और अवतार का जो सर्कल है उनके प्रति अवतार और सदगुरु के सर्कल के प्रति सदगुरु का कार्य होता है कि इन संस्कारों को, भौतिक संस्कारों को कम करना या नष्ट करना, और उनके आध्यात्मिक संस्कार आबाद रख के उनको कैसा बढ़ा सकते हैं। यही कार्य सदगुरु और अवतार दोनों को अपने अपने मंडल के सदस्यों के लिए करना पड़ता है। ये एक और महत्वपूर्ण फर्क है। मेहर प्रसाद, आप भी थे अर्ली मॉर्निंग के वर्ड स्पीक्स में। सदगुरु और अवतार, सदगुरु का सर्कल का जो है वो 12 ही सदस्य होते हैं और अवतार के अधिक होते हैं, तो इतने लोगों की जिम्मेदारी उनके ऊपर होती है, ये वो उनका दायित्व होता है, उनका कर्तव्य होता है उनके प्रति ही कार्य को करने के करते। और बाबा कहते हैं वो भयंकर कठिन है, अत्यंत क्लिष्ट कार्य है भौतिक संस्कार उनके नष्ट करना। हम देखते हैं मंडली जन की बाबा की बातें, ऐसा बाबा ने क्यों कहा होगा? तो बाबा निष्ठुर नहीं थे, बाबा जो कहते थे उनके भले के लिए कहते थे। मनी माई ने एक इक्वेशन दिया है, वो कहती है, बाबा कहते थे कि जो आपको लगता है कि मैं करे वो नहीं करना, और जो आपको लगता है नहीं करे वो करने का। ये बाबा का इक्वेशन मंडली जनों के लिए था। जो मन से क्यों एक आध बात करने को दिल करता है? क्योंकि वो संस्कार उसको खुश करते हुए ऐसा क्रिया करने के लिए। अब वो मन में विचार आया, तो विचार आके अगर खत्म होता है तो वहां पहले संस्कारों के कारण, कर्मों के कारण ये विचार आया है ना, तो संस्कार उसका बना, वो संस्कार के कारण विचार आया। अब विचार आते ही वो संस्कार नष्ट हो जाता है, लेकिन उसको कृति में लाने से दूसरा संस्कार नष्ट होता है जो पहले संस्कारों से भारी होता है। जितना भी है सबका कार्य कारण, ओ सॉरी, मी काय हिंदीत सुरू झालं, जेवढं काही सांगितलंय त्या सगळ्याला तर्क आहे, कार्यकारण भाव आहे, रिझनिंग आहे, सुंदर लिंक बरोबर बनते, त्याला बनवून घ्यायची ती लिंक। याच्यामुळे हे काहीही इथे असं केलं तर देव कोपतो, देव कोपत विपत काही नाही। पुढे परमेश्वराकडे पोहोचण्या, अच्छा, तुमच्या प्रश्नाचं समाधान झालं मेहर प्रसाद? हाँ हाँ हो गया। इट्स अ वेरी टिपिकल प्रोसेस। ये प्रोसेस वो इतनी कठिन प्रोसेस है सदगुरु की, जिससे गुजरना बहुत कठिन होता है, लेकिन ओके। जय बाबा। वो चिंता, ये तो है ही, बाबा ने स्वयं बताया है। ये मार्ग अत्यंत कठिन है, ये आसान नहीं है, इसमें कई पत्थर है, कांटे हैं,
है ना, उतार चढ़ाव है, ये आसान नहीं है और ये बहुत धीमी प्रक्रिया है। इससे हताश होना नहीं है। मदन आप कहते कि मैं आपसे हिंदी में पूछता, आप मराठी में, मराठी समझ ही नहीं, मराठी बोलना मेरे को कठिन होता है, आप मेरे को मराठी में बताइए चलेगा, मैं हिंदी में पूछूंगा। जय हो। जय बाबा, परमेश्वराकडे पोहोचण्याचा सरळ, सोपा आणि जवळचा मार्ग, जे सर्वसामान्य लोक धार्मिक आणि तांत्रिक विधी नियम पाळून अंतिम सत्याकडे जाण्याचा प्रयत्न करतात, ते जणू काही निरनिराळ्या स्टेशनांवर, स्थानकांवर अनिश्चित काल थांबणाऱ्या मालगाडीतून प्रवास करतात. जे कोणी प्रामाणिकपणे आणि खऱ्या श्रद्धेने ईश्वराचे ध्यान करतात किंवा आपले जीवन मानवतेच्या सेवेसाठी वाहतात, ते जणू काही वेळापत्रकानुसार प्रत्येक स्टेशनवर ठराविक वेळ थांबणाऱ्या पॅसेंजर गाडीतून प्रवास करतात. परंतु जे साधक ब्रह्म साक्षात्कारी सद्गुरूच्या सहवासात राहून पूर्ण शरणागत वृत्तीने व श्रद्धेने त्याच्या आज्ञांचे पालन करतात, ते अशा एका त्यांच्यासाठी खास राखून ठेवलेल्या गाडीतून प्रवास करत असतात, की जी त्यांना मधल्या कोणत्याही स्टेशनवर न थांबता कमीत कमी वेळात थेट शेवटच्या स्टेशनवर म्हणजे अंतिम ध्येयाकडे घेऊन जातात. है ना, आपण मागच्या वेळी पण मागितलं, मनाचे श्लोक मध्ये ही सुंदर पंक्ती आहे. किती स्टेशन आहे थांबती दीर्घ काळ, म्हणजे जो कोणी हे कर्म कांड बाकी काय भानगडी करेल, त्याला काही प्राप्त होणार असं नाही. तो कोणत्या भावनेने ते करतो, श्रद्धेने, किती इमानदारीने, किती बिनचूक करतो, पण तो फार लांबचा मार्ग आहे बाबा सांगतात. आणि आणखीन एक त्याचं कारण असं आहे की आज बाबा सांगतात, कुठलाही धर्माने त्याचे विधी त्याच्या मूळ स्वरूपात जसे त्या त्या अवताराने सांगितले राहिलेले नाही. मग आपण जे पालन करू ते चुकीचं होईल, त्यातनं काय निर्माण होणार? जसं आता त्यांचं जे आहे मुस्लिमांमध्ये बकरी ईद, ऍक्च्युली तो काय आहे, त्याग आहे, रिन्युन्सिएशन आहे. तर बकरी कापून थोडी रिन्युन्सिएशन होणार, तीच बकरी कापून खायची म्हणजे आणखीन दलदलीत फसण्यासारखं आहे, चुकीचं, दादांचं चुकीचं आहे. तिथं खरं रिन्युन्सिएशन अभिप्रेत आहे, त्याग अभिप्रेत आहे. हे असं विपर्यस्त विद्रूप एकदम बेकार वेगळंच रूप झालेलं आहे सगळ्या धर्मांचं. मग कुठल्या धर्माचं पालन करणार? म्हणून धर्मांचं पालन करणं म्हणजे हा लांबचा मार्ग आहे. पण प्रामाणिकपणे खऱ्या श्रद्धेने ईश्वराचे जे ध्यान करतात, निर्मळ मनाने, तळमळीने, अगदी इमानदारीने, ते पण जातात. त्यांचा मार्ग पहिल्या मार्ग कर्मकांडापेक्षा थोडा फास्ट ट्रेन आहे, पॅसेंजर गाडी आहे, सगळीकडे थांबते. पण जे संपूर्ण समर्पण करतात, श्रद्धेने सद्गुरूची सेवा करतात, आज्ञेचं पालन करतात, ते फास्ट गाडीतून जातात. आपणही कुणीही समजायचं कारण नाही की आपण सद्गुरूच्या आज्ञेत चालत नाही किंवा त्याची सेवा करत नाही. आता ट्रस्टला सेवेकरांची भरपूर गरज आहे. तुम्ही बघाल तर कित्येक आध्यात्मिक संस्था ह्या पेड वर्करवर कुठल्याही संस्था चालत नाही. हे फक्त मेहरबाबाचं ट्रस्ट असं चालतंय, पेड वर्कर्सवर. कशासाठी? जर महिन्याला 52 लाख त्या कर्मचाऱ्यांना फुकट देऊन बसायचंय, तर तुमच्या आमच्या सारख्यांनी पुढं यावं, ज्याच्यामध्ये जी क्षमता आहे त्यांनी ते कार्य शिरावर घ्यावं. हे अनेकदा सांगितले. आता ट्रस्टने लेटरही काढले, तुम्ही लोकांनी बघितलं असेल, नसेल तर लक्षात घ्या की फायनली ट्रस्ट हॅज कम टू दिस, दे हॅव ॲग्रीड फॉर दिस. माझी बहीण, मोठी बहीण यासाठी सारखी त्यांच्या मागे लागायची, किती सांगायची, मी इकडे बघितलं ते लोक सगळे सेवा देतात, ते हरे राम वाले बघा, एक मंदिर तिथे बघा, सगळे भक्तच काम करतात, कुठलेही वर्कर तिथे नाहीये. त्यामुळे तळमळीने मी प्रत्येकाला इथेही सांगत होते, तुम्हालाही एकदा आता ह्या माध्यमातून सांगते की सेवा तुम्हीही देऊ शकता अजूनही निस्वार्थ भावनेने. मला ट्रस्ट पगार देईल का हा प्रश्न आला तर संपला.
कुठल्याही पगाराची अपेक्षा करू नका. माझा खाण्याचा खर्च करतील का, राहण्याचा करतील का, हे म्हणजे आता एखाद्याची परिस्थिती नसेल तर गोष्ट वेगळी. त्या बाबतीत ट्रस्ट असा निर्णय घेईल कदाचित. त्यांनी काय गाईडलाईन्स ठरवल्यात फायनली ते मी अजून वाचलेलं नाहीये. पण आपल्यापैकी प्रत्येकाला बाबांनी काही ना काही क्षमता दिली है ना, काहीतरी स्किल दिले, काहीतरी कपॅसिटी दिली. त्याचा उपयोग आपण बाबांच्या कार्यासाठी करायचा. 1 महिना असू दे, 4 महिने असू दे, आजीवन असू दे, वर्षभर असू दे, 6 महिने असू दे, 3 महिने असू दे, 15 दिवस, 8 दिवस, ज्याला जी सेवा देणं शक्य आहे. साफसफाई असू दे, टॉयलेट बाथरूम साफ करणं असू दे, झाडू पोछा असू दे. लाज मानायचं कारण काय आहे? घरात नाही आपण करत का? तिथे कमीपणा येणं, लाज वाटणं म्हणजे फार चुकीचं आहे. रादर मी तर म्हणेल की ज्यांना हे शक्य आहे ना, त्यांनी झाडू पोछा आणि क्लिनिंगचं काम शिरावर घ्यावं. इगो नष्ट करण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय. आणि तुम्ही म्हणाल तूच का नाही जात, तर मी घरातच नाही करत. आय एम नॉट केपेबल फॉर दॅट फ्रँकली. एनिवे, तर ज्याला जी सेवा देणं शक्य आहे, मला ट्रस्टने लेटर दिलं की आम्हाला फिजिकली फिट माणसं पाहिजे तिथे. तर तुमची सेवा आम्हाला करत बसायची लागायची. अशा लोक नकोय तिथे की जे देऊ शकतात सेवा. हा सुरेखाताई तुम्ही माझ्या कॅटेगरीतले आहेत. एनिवे, नाहीतर त्यांना आपल्यासाठी धावपळ करावी लागेल नाही का. तर अशांना ज्यांना शक्य आहे, एका घरी आपण करतोच की नाही थोडंफार काय, पण जेवण बनवणं म्हणा, आहे ना, अकाउंटिंग म्हणा, ऑफिसची कामं, जे काही काम, पत्राचार, फाईल बनवणं, साफसफाई, जे करणं आहे. आर्काईव्ह मध्ये किती कामं सुंदर आहेत. तुम्हाला कितीतरी तिथे बाबांचा खजिना बघायला, हँडल करायला मिळेल. तेव्हा ज्यांना शक्य असेल, वेळ काढा. 24 तास त्या ईश्वराने दिले, एवढं जीवन दिलंय, त्याच्यासाठी एक 8 दिवस, 15 दिवस, 12 महिने, 6 दिवस काढू नाही शकत. आपल्या अर्ज तुम्ही ट्रस्टला पाठवून द्या की मी अमुक महिना किंवा अमुक दिवस ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत ही सेवा देऊ शकते, आणि त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर येईल. तर ह्या जो मार्ग आहे तो फास्ट मार्ग आहे म्हणून त्या लालचीने नाही करायचं. बाबांचं आहे का, ट्रस्ट बाबांचं आहे, काम बाबांचं आहे, तिथे सेवा दिली तर चांगलंच आहे ना. आणि मग तिथे त्याला हा असा जो ईश्वराला, सद्गुरूला संपूर्ण समर्पण करतो, श्रद्धेने त्याच्या आज्ञांचं पालन करतो. कितीतरी आज्ञा बाबांनी लिहून ठेवलेल्या आहेत. लोक म्हणतात काय आहे, जे जे बाबांनी सांगितलं त्याचं पालन करावं इमानदारीने. हा फास्ट रूट आहे. तर हा परमेश्वराकडे पोहोचण्याचा सरळ साधा सोपा मार्ग. येस मेहर प्रसाद, जय बाबा. जय बाबा जय बाबा। ये अभी आप जो मोहम्मद साहब की बात बता रहे थे ना, बकर ईद के बारे में, तो इसके बारे में बाबा ने कहा था, वो भी मेरे को याद आया। तो आप अपना प्रोग्राम कर लीजिए, फिर प्रोग्राम खत्म के बाद मैं ये बताऊंगा। जय बाबा, थैंक जय बाबा. सद्गुरु हाच साधन मार्ग. शिष्य रात्रंदिवस आपल्या सद्गुरूचेच चिंतन करून निरनिराळ्या ध्यान आणि समाधी मार्गाचे अंतिम उद्दिष्ट जवळजवळ साध्य करून घेतो. असे खूप आहेत सद्गुरूंचे शिष्य. की मेहर बाबांचं बघा, 7 वर्ष स्वतः प्रत्यक्ष ईश्वर आहे, अवतार म्हणून आलाय. पुन्हा ह्या जगाचं भान आणण्यासाठी 7 वर्ष काय कष्ट काढले नाही बाबांनी. उपासनी महाराजांच्या आश्रमात विचारू नका, आहे ना माहिती सगळ्यांना. 7 वर्ष किती कष्ट काढले मेहर बाबांनी स्वतः उपासनी महाराजांच्या आश्रमात. तर जे शिष्य असे रात्रंदिवस काबाड कष्ट करून सद्गुरूचेच फक्त चिंतन करून निरनिराळ्या ध्यान आणि समाधी मार्गांचे अंतिम उद्दिष्ट जवळजवळ साध्य करून घेतो. आपल्या वैयक्तिक गरजांपेक्षा सद्गुरूच्या कार्याला अधिक महत्व देऊन तो पूर्ण संन्यास साधतो. सगळं स्वतःच बाजूला सारा. कधी लोकांची ना लंबी लिस्ट कधी संपतच नाही. कंटाळा येतो, ऐकावंसंही वाटत नाही. आज काय हे झालं, उद्या काय ते झालं, मी इकडे गेले, मी तिकडे गेले, मी ह्याला आले, त्याला गेले, माझं काय आज अमुक होतं, तमुक होतं. हे जी कारण परंपरा आहे, म्हणजे त्याच्या वैयक्तिक गरजांच्या तो जास्त मागे आहे. ह्या मायावी दुनियेच्या जास्त मागे आहे. ते कधी त्यांचं संपतच नाही.
तेव्हा वैयक्तिक गरजांपेक्षा सद्गुरूच्या कार्याला अधिक महत्व देऊन तो पूर्ण संन्यास साधतो. असं संन्यासी बनायचं, अंगाला राख लावून आणि भगवे कपडे घालून नाही, आणि त्याद्वारा आपले अंतिम ध्येय गाठतो, निस्वार्थ सेवा, संपूर्ण शरणागती आणि आज्ञापालन. बहुतेक योगिक प्रक्रियांचे ध्येय मनाचे व्यापार थांबवणे हे असते. सद्गुरूच्या ठिकाणी खरीखुरी शरणागत वृत्ती ठेवून शिष्य हे ध्येय बहुतांशी साध्य. पडेल ते मोल देऊन सद्गुरूचे आज्ञा पालन आणि त्याची निस्वार्थ सेवा यांच्या जोरावर ज्ञान मार्ग व कर्म मार्ग यांचे शिखरच तो जवळजवळ गाठतो. म्हणजे मनाचे व्यापार, जर बाबांचं कार्यपद्धती मंडळींची तुम्ही बघितलं, इतकं सतत बाबा त्यांना बिझी ठेवायचे. याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते. आता ते समजतं थोडंफार, तेव्हा बरेच आधी हे समजत नव्हतं. सामान्य माणसाला वाटेल की हे काय. ही एक पद्धत आहे बाबांची, एकदम बिझी फास्ट, की तिथे आपोआप मन स्तब्ध होतं. मन स्तब्ध झालं तर मनाचे चलन विलन व्यापार कमी होतात, म्हणजे तितके संस्कार नष्ट होतात, तितके संस्कार कमी होतात, नवीन संस्कार बनत नाही. योगिक क्रियांद्वारे हेच साधलं जातं, पण ते बरोबर नाही. कारण जर ती तात्पुरती आणि दडपलेले असते तिथे, जसे योगिक क्रिया बंद होते मनाचे व्यापार सुरू होतात. इथे असं नाहीये. शरणागत वृत्ती ठेवून सगळं स्वतःच बाजूला ठेवून जेव्हा आपण त्याच्या कार्याला वाहून देतो, त्यावेळेला आपोआप मनाचे व्यापार बंद होतात. पडेल ते मोल देऊन सद्गुरूच्या आज्ञा पालन आणि त्याची निस्वार्थ सेवा यांच्या जोरावर ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग यांचे शिखर चोगाळतो. बाबांचे प्रेमी मंडळी ह्याचं ज्वलंत उदाहरण आहे हे जे सांगितलं याचं. सगळे बाबा मंडळी, त्यांना काही गॉड रिअलायझेशन, मोक्ष, मुक्ती याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. फक्त बाबांचे आज्ञा पालन करणं आणि त्यांचा आनंद हाच या मंडळींचा आनंद असायचा. बाबांचं सुख हे त्यांचं सुख आणि आराम असायचा. त्यांना स्वतःच सुख, स्वतःचा आराम, स्वतःच्या इच्छा अजिबात, जी बाबांची इच्छा तीच त्यांची इच्छा. त्यांना स्वतःची इच्छाही नव्हती. मेहरामाई सांगतात, अचानक बाबांनी जम्मू काश्मीरमध्ये, आम्ही मूडमध्येही नव्हतो आणि आमच्या डोक्यातही नव्हतं, आणि अचानक बाबांनी गाडी थांबवली म्हणजे जा खरेदीला. त्या इतक्या भांबावून गेल्या की आमच्या डोक्यातही नव्हतं, आणि जाऊन कुठे जाणार खरेदीला आणि काय घेणार इथपासून सुरुवात आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा कुठे जाणार, तर बाबांनी समोर दुकान दाखवलं, सफरिंग मोसेस, तिथे जाऊन आणि खरेदी करा. तिथूनही मेहराबाई काय घेऊन आल्या, त्यांनी सांगितलं बाबांनी स्वतःसाठी काही आण, तर त्यांनी बाबांचा फोटो फ्रेम करण्यासाठी अक्रोड झाड असतं, अक्रोडच्या लाकडाची फ्रेम घेऊन आल्या. इतका तो मनात सतत त्यांचा विचार भिनला, स्वतःसाठी काहीच नाही. आणि अखेरीस तर जगातील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सद्गुरूवरच अधिकतर प्रेम करून सद्गुरूच्याच कृपेने त्याच्या सत्य स्वरूपाशी ऐक्य साधून तो सर्व शोधांचे आणि प्रयत्नांचे ध्येय असे ब्रह्मपदही प्राप्त, यासाठी केला अट्टाहास की शेवटचा दिस गोड व्हावा. मला वाटतं तुकाराम महाराजांचा अभंग आहे हा, भीमसेन जोशी नेहमी म्हणायचे, याचसाठी केला अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा. सुंदर सुंदर म्हणायचे. भटून काढणारी विश्वचक्री. सद्गुरु हा विश्व केंद्राचा मध्यबिंदू असतो, बनतो. आपण हे बघितलंय, सद्गुरु असो, अवतार असो, ईश्वर असो. सॉरी. सद्गुरु हा विश्व केंद्राचा मध्यबिंदू बनतो. आपण स्वतः न बदलणारा एकमेव परिपूर्ण बिंदू असून अखिल विश्वसृष्टी त्याभोवती एकसारखी फिरत असल्याचा अनुभव त्याला येतो. ही विश्वसृष्टी धान्य भरडणाऱ्या चक्कीसारखी असून आत्मसाक्षात्कारी सद्गुरु हा तिच्या मध्यभागी असलेला आस होय. जे धान्याचे दाणे म्हणजे साधक या आसाला घट्ट चिकटून, म्हणजे सद्गुरूला घट्ट चिकटून राहतात, त्यांच्या खेरीज इतर कोणीही विश्वचक्रीच्या या कायम चालू असणाऱ्या भरडण्यातून
निसटू शकत नाहीये. भरडा चालू आहे. थोडेच दाणे असतात है ना, त्याला खुंटा म्हणतो आपण, है की नाही. जात्याचा खुंटा हलवून पक्का करायचा. ते दांडकं असतं त्याला हलवून असं त्याला जे दाणे चिकटतात फार कमी दाणे चिकटतात. शाश्वतातून चमकणारा दिव्य किरण म्हणजे ज्ञानाचा दिव्य किरण. सद्गुरूची कृती म्हणजे पुन्हा पुन्हा होणारी क्रिया नव्हे किंवा जुन्या अनुभवांची नवीन परिस्थितीच्या चौकटीत तयार केलेली पुनरावृत्ती ही नव्हे. हे अत्यंत महत्वाचं आहे. नित्य नवीन असतं, कारण प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे, त्याचे संस्कार विरळ आहे. ती कृती म्हणजे द्वैताच्या मायासृष्टीच्या नियमांच्या मर्यादेत जे घडवून आणता येत नाही ते घडवून आणणे होय. सर्वस्वी नवीन गोष्टीची निर्मिती करणे होय. थोडक्यात म्हणजे सत्याचे मायेत अवतरण हे तिचे स्वाभाविक स्वरूप होय. त्यामुळे तिची सर्जनशीलता अमर्याद असते. सद्गुरू असतो, ईश्वर आहे, तो कॉपी कशी करणार आहे? एकच घटना एकाच पद्धतीने परत कसं, एकच गोष्ट सगळ्यांना कशी, प्रत्येकाला वेगळं नित्य नवीन. ते का त्याचं स्वाभाविक स्वरूप आहे. विश्वोद्धारासाठी विश्वाच्या इछोऱ्याची धूळ आहे ती आणि माती. विश्वोद्धारासाठी म्हणजे विश्वाच्या उद्धारासाठी सद्गुरूंनी केलेली एखादी कृती म्हणजे एरवी दुर्लक्ष्य अशा कार्य कारण नियमांशिवाय जिच्यात दुसरे काहीही आढळून येत नाही, त्या माया सृष्टीत शाश्वतातून येणारा ज्ञानाचा सत्याचा दिव्य किरण होय. म्हणजे विश्वाच्या उद्धारासाठी जी काही कृती सद्गुरू करतो ती नित्य नवीन, प्रत्येक वेळेला वेगळी असते, नवीन नसतं. म्हणजे पहिलीच जुनी पुनरावृत्ती नसते, कॉपी नसतं. तर ते कशासाठी असतं? हे जे काही नेहमीचे कार्यकारण नियम घालून दिलेले आहेत, तो सद्गुरू कुठल्याही नियमांनी बांधलेला नसतो. त्याशिवाय त्या माया सृष्टीत हा सद्गुरू म्हणजे ज्ञानाचा किरण होय. सद्गुरूच्या ईश्वरी कृपेचे रहस्य हे असे आहे. आता इथे सद्गुरूचा हा चॅप्टर पूर्ण झाला आणि आपण 11 पानावर थांबून पुढे 12 पानावर जाणार आहे. आता माझ्याकडे पेन्सिल नाही याला खूण करायला, त्यामुळे तुमच्यातल्या कुणीतरी पुढच्या वेळी सांगायचं. पान नंबर 12 शिष्य आणि त्याच्या मनोवृत्ती आपण पुढच्या वेळी घेऊ. आज आधी आपण प्रार्थना कुणाला करायची इच्छा आहे? प्रार्थना कोण करणार आहे? ज्यांना फारशी कधी संधी मिळाली नाहीये. ठीक आहे, पद्मावर भाऊ तुम्ही प्रार्थना कराल आहे ना. आणि वैशाली जॉईन झालेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. वैशाली, जय बाबा. आरती मी करेल मराठीमध्ये. हा, आधी वैशालीची आरती घेऊया. हॅलो. वैशाली हा ताई. हा, जय बाबा. जय बाबा ताई. हा, ठीक आहे तर ठीक आहे. ओके, आरती करू मी करणार करेन. ना? ठीक आहे, हो ठीक मी आहे. करेन. आधी प्रेयर होईल ना? आधी प्रेयर होईल 7 वाजता एक्झॅक्टली. पद्माकर भाऊ प्रेयर बरोबर. कर. मग ओके, वैशाली आरती करेल. मग चालेल चालेल. ओके. थँक्यू. जय बाबा. जय बाबा ताई. गेले 4 दिवस दिवसातून किती वेळा आरती झाली त्याची काही सीमा नाही. आणि जिथे वस्ती दिसेल तिथे अवतार मेहर बाबा यायच्या जोर जोरात घोषणा देऊन देऊन आणि ते पण गाडीची काच अर्धी ठेवून, आणि मग सगळी वाळू यायची. ईश्वरात खूप धूळ होती, वाळू होती, त्यामुळे घसा पूर्ण. पण असं करायलाच पाहिजे, नुसतं आपल्या पुरते बाबा ठेवण्याऐवजी. काल अख्खा दिवस झाडू मारलाय सगळीकडे, जिथे जिथे जमेल गेलो, जिथे जिथे घाण होती, बाबाचे चबुतरे त्याच्यावर घाण, बाबांच्या फोटोवर घाण, ते झाड पूस. आणि मी दमे करी, त्यांचा हा परिपाक आहे. पण आनंद आला. आणि गेलं बाबांबद्दल सांगितलं, लोक पटापटा टिकर गावात पटापटा गोळा झाली आपोआप.
सगळ्यांनी प्रसाद घेतला आणि जोरदार बाबांचा आरती केली, बाबांची धून गायली त्या लोकांनी सुद्धा. इतका आनंद वाटला, इतकं सुंदर. अगदी छोटं गाव आहे, पिंपळाच्या झाडाखाली बाबांचं छोटस पार सारखं आहे. आणि आम्ही काही घोषित करून गेलो नव्हतो. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू बाबा, थँक्यू. जय बाबा. हे देवादिदेवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय आहेस. तुझा थांब कुणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्याचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, यजदान, आहुर्मत व प्रियतम परमेश्वर आहेस. तुला पूजार्य किंवा एकमेव पूजनीय असे म्हणतात. हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमुलूक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगाबद्दल व देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा कर. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक, अधिक प्रेम करण्याकरिता, इतके की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय.
अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। जिथे कल्पना शब्द न गाती, ऐसा अपरंपार लेती म्हणून वेद ही शकले महिमा तुझा अपार। मेघर अवतारा स्वीकारा, आरती तुमची तेरी मनी निरंजन लावून ज्योत मनाची। मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची तेरी मनी निरंजन लावून ज्योत मनाची। धूप जाळुनी दीप लावुनी पुष्पे अर्पुनी, देवा पुष्पे अर्पुनी। मोठेपण काम जला तुमचे तुम्हा देवोनी। मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची तेरी मनी निरंजन लावून ज्योत मनाची। तुम्हीच तारक तुम्हीच तारक, आदि तुम्ही अंती, देवा आदि तुम्ही अंती। तुमच्या समोर तुम्हीच देवा, दुसरी नाहीती, देवा दुसरी नाहीती। मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची तेरी मनी निरंजन लावून ज्योत मनाची। तुमची माया सर्व चराचर, छाया ही तुमची, देवा छाया ही तुमची। अनंत तुम्ही थोडी नकळे वर्णावी कैशी। मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजन लावून ज्योत मनाची। माझा मजया ठावन महिमा, सांगू तव कैसा महिमा, सांगू तव कैसा। अज्ञपणे मी गातो भजतो, माझा भाव असा देवा, माझा भाव असा। मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजन लावून ज्योत मनाची। कृपावंत तुम्ही असीम तुम्हा, काय कुणी द्यावे देवा, काय कुणी द्यावे। एक मागणे स्मरण तुझे निच, तव भक्ता भावे। मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजन लावून ज्योत मनाची। मेहर अवतारा स्वीकारा, आरती तुमची केली मनी निरंजन लावून ज्योत मनाची। ज्योत मनाची, ज्योत मनाची।
अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। बहुत बढ़िया, छान, थैंक यू वैशाली. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. थँक यू. जय बाबा. थँक्यू पद्मावत भाऊ. बेटा थांबा, अजून एक आरती. मेहरप्रसाद निमजेंना पण आरती म्हणायची इच्छा आहे. जय बाबा. मेहरप्रसाद बोला. जय बाबा, जय बाबा. बहुत ब्यूटीफुल वॉइस है इनकी जिन्होंने गाया. और अरे मैं वही थँक यू. जय बाबा. बाबा जगत की कोकिला है. अभी हमारे नहीं वो कोकिला थँक यू. जय बाबा. थाड़े परिवार जय से बाबा. है. और एक्चुअली मैं सेवा वही आरती मराठी में आरती गाने के लिए मैं उसी आरती को गाने वाला था और वही आरती को ये दीदी ने पेश कर दिया. और तो देखिए बाबा चाहते हैं कि मैंने आपको बताया, देखो ये तुम्हारी इच्छा इतनी सुंदर तरीके से पूरी की बाबू. वेरी नाइस, वेरी. इसलिए बहुत सुंदर आवाज है उनकी. और अभी मैं हिंदी में ही करता हूँ. चलिए मेरी आरती की जगह पे उन्होंने दीदी ने करते हैं, मैं हिंदी की कर ले. तू मेहर हिंदी ही कर, मराठी मत किया कर. मैं मराठी कर लेता. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. हुआ लहरती ही है जिसकी सृष्टि का निर्मा, उसकी दैवी अनंतता का कहते हो अन्मा. आदि सचेतन शांति निकेतन, आदि सचेतन शांति निकेतन, नमो ब्रह्म आओ मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ. प्रेम दीप में ये जलाओ, प्रेम दीप में ये जलाओ. निविद अंधेरा मिटता पाओ, अपना सब कुछ तुम्हें चढ़ाओ, अपना सब कुछ तुम्हें चढ़ाओ. तुम मुझ में सरसाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ. जीवन की हर सांस हमारी, जीवन की हर सांस हमारी बन जाए प्रभु गति तुम्हारी, बन जाए प्रभु गति तुम्हारी. ये करुणा कर लीलाधारी, ये करुणा कर लीलाधारी, तुम करुणा बरसाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ. बने आरती जीवन मेरा, बने आरती जीवन मेरा, आदि अंत का लय हो गेरा, आदि अंत का लय हो गेरा. खुले नयन और दिखे सवेरा, खुले नयन और दिखे सवेरा. तुम मुझ में छा जाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ. आदि सचेतन शांति निकेतन, नमो ब्रह्म आओ मेरा प्रभु, आरती अपनाओ मेरा प्रभु, आरती अपनाओ. अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय.
अवतार में है बाबा की जय। बाबा जो कुछ भूल चूक हुई है बाबा क्षमा करे, और आप सबसे भी क्षमा चाहता हूँ। जय मेरे। अच्छा अच्छा गाया मेहर प्रसाद। जय बाबा। थैंक यू बाबा, थैंक यू ऑल ऑफ यू। जय बाबा। अभी किसी को कुछ पूछना बताना है? आप कुछ बताने वाले थे, बता सकते हैं। जय बाबा। जय बाबा। वो आपने